नमस्कार. कुकिंग विथ मराठमोळा स्वादमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल एकदम चमचमीत आणि क्रीमी पनीर लबाबदार. यासाठी पुढील साहित्य लागेल. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे आपण उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेऊया, त्यामुळे ते लवकर भाजण्यास मदत होते. आता ग्रेव्हीला खरी चव आणि मस्त आंबट गोड फ्लेवर देण्यासाठी आपण घेतोय हे एकदम लाल चुटूक आणि रसरशीत टोमॅटो. हे टोमॅटो असे बारीक कापून किंवा फोडी करून घेतल्यामुळे आपली ग्रेव्ही एकदम मऊ आणि क्रीमी बनायला मदत होते. आणि आता आपल्या रेसिपीचा खरा स्टार एकदम मऊ आणि ताजं पनीर. या पनीरचे आपण असे सुंदर मध्यम आकाराचे क्यूब्स कापून घेणार आहोत. कापलेल्या पनीरला छान चव यावी यासाठी यात लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून हलक्या हाताने कोट करून घेऊया आणि हे पनीर 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. यात आपण घालूया मस्त बटर. पण लक्षात ठेवा, बटर कढईत करपू नये म्हणून सोबतच अजिबात न विसरता थोडं तेलही घालायचं आहे. बटर वितळल्यावर यात सर्वात आधी आपण चिरलेला कांदा, आले, लसूण आणि हिरवी मिरची घालूया. हे सर्व थोडे परतून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये आपण लाल बुंद टोमॅटो घालायचे आहेत. टोमॅटोमुळे ग्रेव्हीला मस्त आंबट गोड फ्लेवर आणि सुंदर रंगसुद्धा येतो. आता यानंतर आपण यात घालूया भिजवून ठेवलेले काजू आणि मगजबी. यामुळे आपल्या ग्रेव्हीला एकदम रेस्टॉरंटसारखा रिच आणि क्रीमीपणा येतो. हे सर्व साहित्य टोमॅटो छान मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये बटर टाकून त्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया. ते मोठ्या आचेवर परतून घ्यायचं आहे. आता पॅनमध्ये थोडंसं बटर घालून आपण ही पेस्ट त्यामध्ये घालूया. बटरच्या खमंग वासात ही पेस्ट छान परतून घ्यायची आहे. आता यात घालूया हळद, झणझणीत लाल तिखट, गरम मसाला आणि सर्व मसाले एकत्र मिक्स करून यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. चव वाढवण्यासाठी हातावर चोळून कसुरी मेथी घालूया. आता यात टाकूया आपले मॅरिनेट केलेले मऊशर पनीरचे तुकडे आणि चवीनुसार मीठ. हलक्या हाताने मिक्स करून 2 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊ आणि वरून हिरवीगार कोथिंबीर टाकून सर्व करूया. तयार आहे आपलं गरमागरम क्रीमी आणि चवदार पनीर लबाबदार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.